श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आयुष्यातले कठोर सत्य, माणूस आपल्या जवळ असतो तेव्हा आपण त्याचं मोल ओळखत नाही. तो रोज न बोलता आपल्या जगण्याला आधार देतो, आपल्या आनंदासाठी स्वतःच्या गोष्टी बाजूला ठेवतो, पण आपण त्याला गृहीत धरतो. अगदी तसंच आपट्याचं झाड सुद्धा आहे. वर्षभर त्याच्याकडे कोणीही कधी बघत नाही, पण दसऱ्याच्या दिवशी मात्र त्याचा शोध घेतला जातो. तेव्हा आपल्याला जाणवतं की ते झाड किती महत्वाचं आहे. श्रोते हो, माणूस आपल्या जवळ असताना आपण त्याचं मूल्य विसरतो, पण एकदा का तो दूर गेला तर कायमचा आठवणीत विसरून जातो. श्रोते हो, आणि तेव्हाच त्याच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते. माणसाचं महत्व हे रोज जाणवत नाही, ते फक्त गरज पडली की मात्र कळतं. आणि तेव्हा कधी कधी उशीर झालेला असतोय, वेळ निघून गेलेली असते. म्हणून श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात माणसं ओळखा, माणसं जपा. पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. एखादी गाठ मारायची असेल तर दोन्ही बाजूनी सारखी ओढ द्यावी लागते. नात्याची गाठी तशीच असते, दोन्ही बाजूनी सारखी ओढ असावी लागते. जीवनात आपण इतकं व्यस्त असावं की पश्चाताप, भीती, दुःख, तिरस्कार यासाठी वेळच असणार नाही. लक्षात ठेवावं की जीवनात रिकामी माणसंच सर्वात जास्त दुःखी राहतात. जीवनात हट्टीपणाची गाठ सोडली की त्यात गुंतलेली अनेक नाती मोकळी होतात. तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरज भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही. समुद्राचा खारटपणा हृदयात साठवून लोकांना गोड पाणी देणारं श्रीफळ आपल्याला संदेश देतं की विश्वाचा खारटपणा सुद्धा तो हृदयात साठव, पण लोकांना मात्र गोडपणा देत जा. स्वधर्म पालनात करवंटीप्रमाणे कठोर आणि अंतर्यामी मलईप्रमाणे नरम राहण्याचा बहुमोल जीवन मंत्र श्रीफळ आपल्याला देतं. आनंद तिथं नाही जिथं धन मिळतं, आनंद तिथं आहे जिथं मन मिळतं. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, परंतु डोळ्यांच्या आत काही केलं तर ते बघू शकत नाही. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचा दोष तर बघू शकतो, परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही. सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचे धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ते टिकतील, जे सोडावं लागेल तिथं इलाज नाही. संयमानं केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात. अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. मन मोकळं असणं कधीही चांगलं असतं, परंतु जीभ कधी मोकळी सोडू नये. ओझं अशा ठिकाणी उतरून ठेवावं जिथं ते सुरक्षित राहील, आणि आपलं मन अशा ठिकाणीच मोकळं करावं जिथून ते दुसऱ्या कानापर्यंत जाणार नाही. वेळ फार हळू येते जेव्हा आपण त्याची उत्कटतेनं वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा
आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी राहा. समज म्हणजे नातं, गैरसमज नात्यात नसतोच कधी. आनंद म्हणजे नातं, दुःख नात्यात नसतंच कधी. एकमेकांसाठी खास म्हणजे नातं, टाइमपास नात्यात नसतोच कधी. एकमेकांना मिळवणं म्हणजे नातं, गमावणं नात्यात नसतंच कधी. आठवण म्हणजे नातं, विसरणं नात्यात नसतंच कधी. जीवापाड जपणं म्हणजे नातं, मोजमापण नात्यात नसतंच कधी. चारित्र्य शुद्ध करण्यासाठी अत्तर कुठंच मिळत नसतं, कारण ते स्वबळावर प्रामाणिकपणे कष्टानं उभा केलेल्या कर्तृत्वाच्या गंधानं दरवळत असतं. साथ घालणं सोपं असतं, साथ देणं कठीण असतं. वाद घालणं सोपं असतं, संवाद साधणं कठीण असतं. हात धरणं सोपं असतं, धरून ठेवणं कठीण असतं. प्रेम करणं सोपं असतं, करत राहणं कठीण असतं. जीवनात किती आराम केला यापेक्षा किती कष्ट केलं हे महत्वाचं असतं. किती आनंद मिळवला यापेक्षा किती समाधान मिळवलं हे महत्वाचं असतं. किती सुख मिळवलं यापेक्षा किती दुःख सोसलं हे महत्वाचं असतं. किती संपत्ती मिळवली यापेक्षा किती माणुसकी मिळवली हे महत्वाचं असतं. चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो. चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते, चांगल्या सवयीमुळं चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होतं, आणि साध्य प्राप्त झाल्यामुळं आनंद मिळतो, सुख मिळतं. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी. अहंकार ही जीवनाला लागलेली कीड आहे. आत्मविश्वास आणि आत्मबल ही जीवनाच्या यशाचे गुरु किल्ले. स्वतःची स्तुती ही खोटी प्रतिमा आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. समाधान ही समृद्ध जीवनाची निशाणी. आकांक्षा आणि महत्वाकांक्षा या उत्तुंग जीवनाची साक्ष आहेत. आनंद आणि उल्हास आपल्या यशस्वी जीवनाची पताका आहे. अट्टहासानं जोपासलेला राग, दुसऱ्यानं भरलेलं कान आणि वैरभावना माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशानं हारलो हे आयुष्यभर उमगत नाही. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. दोष लपवला की तो मोठा होतो, आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. म्हणून वागण्यात खोटेपणा नसावा, म्हणजे जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. जिथं खोटेपणा आहे तिथं प्रेम नसतं, आणि जिथं प्रेम आहे तिथं खोटं बोलण्याची कधीच गरज पडत नाही.